नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच पॉझिटिव्ह अपडेट बघणार आहोत आणि त्याचसोबत हे पण बघणार आहोत की या पॉझिटिव्ह अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. इम्पोर्ट ड्युटी ऑन रॉ कॉटन वेव ऑफ टिल सप्टेंबर एंड. तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फायनान्स मिनिस्ट्रीने सेंट्रल बोर्डच्या थ्रू इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्स नोटिफिकेशन इश्यू केली, ज्यामध्ये इम्पोर्टवर बेसिक कस्टम्स ड्युटी आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस दोन्ही काढून टाकण्यात आले आहे. ट्रम्प टॅरिफवरील चिंतेमुळे टेक्स्टाईल आणि गारमेंट इंडस्ट्रीला या निर्णयामुळे तात्पुरता म्हणजे टेम्पररी दिलासा मिळाला आहे. तसेच विशेषतः म्हणजे रॉ कॉटनवरील 11% इम्पोर्ट ड्युटी तात्पुरते म्हणजे टेम्पररी बेसिसवर रिमूव्ह केले गेलेले आहे, जे 19 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू राहील. यामुळे टेक्स्टाईल आणि गारमेंट इंडस्ट्रीला टेम्पररी दिलासा मिळाला आहे, जो ट्रम्पच्या टॅरिफ्सशी संबंधित चिंतेमुळे चॅलेंजेसना तोंड देत आहे. तसेच मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापार चर्चेदरम्यान भारत शेती आणि डेअरी व्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर ठाम राहिला आहे. कॉटन ड्युटी काढून टाकून भारत आपल्या मुख्य चिंतनशी तडजोड न करता काही फ्लेक्सिबिलिटी दाखवत आहे. आणि मित्रांनो, अमेरिकेने इंडियन एक्सपोर्ट्सवर 50% टॅरिफ लावल्यामुळे निर्माण झालेल्या दबाव कमी करण्यासाठी सरकारच्या या पावलाचा उद्देश आहे आणि 50%चा टॅरिफ 27 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. आणि हा जो टॅक्स रिमूव्ह केला आहे इंडियन गव्हर्नमेंटने, या सूटचा फायदा संपूर्ण कापड साखळीला होईल, ज्यामध्ये धागा, कापड, कपडे आणि मेकअप उत्पादने यांचा समावेश आहे. याच दरम्यान 25 ऑगस्ट 2025 रोजी चर्चेसाठी नवी दिल्लीला भेट देणारा अमेरिकन व्यापार संघ नवीन तारीख निश्चित न करता दौरा रद्द केला आहे. कोणी अमेरिकन व्यापार संघ म्हणजे अमेरिकन ट्रेड टीमने. आणि मित्रांनो, सरकारच्या या ॲक्शनमधून लोकल कॉटनच्या शॉर्टेजबद्दल चिंता देखील दिसून येतात. कापसाच्या सप्लायमध्ये घट झाल्यामुळे धाग्याच्या किमती वाढू शकतात आणि कापडाच्या किमती वाढू शकतात, असा इशारा इंडस्ट्री ग्रुप्सने दिला होता. आणि मित्रांनो, ड्युटी फ्री कॉटन इम्पोर्ट्सला परवानगी देऊन सरकारला फेस्टिवल सीझनपूर्वी रॉ मटेरियलच्या किमती कमी करण्याची आशा आहे, जेव्हा कपड्याची डिमांड जास्त असते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इंडियाने रॉ कॉटन जो इंडियामध्ये इम्पोर्ट होतो त्यावर जो टॅक्स लागत असतो तो पूर्णपणे रिमूव्ह केला आहे. कधीपर्यंत? 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण रेमंड लाईफस्टाईल लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये काल आपल्याला जवळपास 10.25% जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती या कंपनीमध्ये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.13%, FISची होल्डिंग आहे 8.78%, DISची होल्डिंग आहे 7.84% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे
27.20%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वर्धमान टेक्सटाईल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास आपल्याला 6%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.21%, FISची होल्डिंग आहे 6.03%, DISची होल्डिंग आहे 16.58% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.18%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण अंबिका कॉटन मिल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 7.25%पेक्षाही जास्तीची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती काल. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.35%, FISची होल्डिंग आहे 0.37%, DISची होल्डिंग आहे 1.58% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 47.69%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण वेलस्पून लिव्हिंग लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 4%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.24%, FISची होल्डिंग आहे 4.75%, DISची होल्डिंग आहे 9.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.39%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गोकुलदास एक्सपोर्ट्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 2.5%पेक्षाही जास्तीची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 9.17%, FISची होल्डिंग आहे 24.88%, DISची होल्डिंग आहे 37.17% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.78%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटने इंडियामध्ये जो रॉ कॉटन येतो त्यावरची जे टॅक्सेस आहे ते पूर्णपणे झिरो केलेले आहे. आणि मित्रांनो, पहिले जेव्हा इंडियामध्ये रॉ कॉटन इम्पोर्ट होत होता त्यावर पहिले 11%चा टॅक्स लागत होता. आणि मित्रांनो, हा जो टॅक्स रिमूव्ह केला आहे इंडियन गव्हर्नमेंटने तो केला आहे फक्त 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.